हिरण म्हात्रे. महेश म्हात्रेचा भाऊ जे नगरसेवक आहेत. अच्छा, महेश म्हात्रे आणि हिरण म्हात्रेच भरणी करतात. मग तुम्ही काय त्यांना लेखी तक्रार केली होती? केली. तलाठीने सांगितलेलं की भरणी बंद करा. कालपर्यंत चालू होते, काल दुपारी चालू होती भरणी. आज बंद आहे. हो सर. सर या सिरियल नंबर मध्ये आपण गुन्हे पण दाखल केलेत. गुन्हे दाखल केले असते आणि बाकीच्या सगळ्या कारवाई केली असती तर आज 3 लोक मेली नसती ना. आता 2 15-16 वर्षाची पोरं मेली, परत अजून एक माणूस मेला. हे 3 लोक आता यांच्या हत्येला किंवा हत्याच बनणार ना. ते मृत्यूला जबाबदार कोण मला सांगा. सर कांदळवनाची तक्रार आल्यावरती कांदळवनाची साईड विजिट लावून आपण सर इथं कंटिन्यू त्या साईड विजिट लावून गुन्हे दाखल केले. फायदा काय म्हणजे रिझन काय? सर ही सगळी डेब्रिजची भरणी करतात. एकच ठिकाणी नाही, मला एक गोष्ट सांगा. कांदी तुमच्याकडे 4 महिन्यापूर्वी तक्रार केली होती, तुम्ही लेखी केली होती? लेखी तक्रार केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर काही गुन्हे दाखल केले? सर साईड विजिट लावली आपण. नाही, गुन्हे दाखल केले का? ते जी नावं घेतात त्यांची, आता मला काही त्यात राजकारण आणायचं नाही, पण ते आता ज्यांची नावं घेत आहेत ते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. मग तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई केली का? की हे पण इकडे पण त्या याच्यासारखंच बोरवेल सारखंच होणार? नाही सर, काय झालं सर, आपण कांदळवनाची डिस्ट्रिक्शनची तक्रार आली की कमिटीचा रिपोर्ट घेतो. आता पूर्वी काय सर होतं, आपण गुन्हे दाखल करत होतो, परंतु जनविश्वास ऍक्ट नवीन आल्यामुळे सर गुन्हे दाखल करण्याची प्रोव्हिजन यांनी ही केली सर, रद्द केली आणि दंडाची तरतूद केली सर. आता दंड कुणी लावावा ही स्पेसिफिक नसल्यामुळे मार्गदर्शन मागितलं सर आपण. फक्त सर आता डेब्रिज साठी महानगरपालिकेची सेपरेट डेब्रिज मॅनेजमेंटसाठी त्यांचं टीम आहे सर. सगळ्या गोष्टी जर माती बारा होत असेल तर मी दंडाचे त्याचा आदेश पारित करतो, पण डेब्रिज वर सर मला त्यांची जी तक्रार आहे ती तक्रार आहे, एक मिनिट, त्यांची तक्रार आहे ती तक्रार तुम्ही जिवंत ठेवा. माझ्या तक्रारीनंतर आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्ही पोलिसांकडे गुन्हे दाखल करा. जी काही कारवाई करता येईल ती करा. की अजून तुम्हाला वर्ण कोणाचा फोन आला तर थांबणार? 3 लोकांचे बळी गेले, अजून 10 लोकांचे बळी जायला देणार का तुम्ही? करतो सर. शहरामध्ये अजून किती ठिकाणी असे झोपड्या आहेत अनधिकृत, सरकारी किंवा खासगी जागेवर, हे माहित असेल ना साहेबांना? किती त्याच्यावर काही कारवाई करतील? शासकीय जागेवर अतिक्रमणाची सर आपल्याकडे आकडेवारी आहे. खासगी जागेवर जागेवरचं अतिक्रमण काय असेल ते महापालिकेकडे रेकॉर्ड असतो, परंतु शासकीय जागेवरचं अतिक्रमण किती आहे आता? माझ्याकडे आहे सर, पूर्ण डाटा आहे पूर्ण त्याचा. आहे. तुम्ही आता मी आयुक्तांना बोलवलंय, तुम्ही ताबडतोब सगळीकडे जी अतिक्रमण शासकीय जागेवर असेल ते ताबडतोब काढण्याच्या संदर्भात सूचना सगळ्या संबंधितांना घ्या. आणि कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका. राजकीय दबावाला बळी पडून लोकांचे बळी जात आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, हे 3 लोक गेले, आपण काय शासकीय मदत त्यांना देऊ शकतो? सर जर आपल्या मार्फत किंवा ह्याच्यात मुख्यमंत्री सहायताने दिला प्रस्ताव गेला तर त्यात होऊ शकतं. कारण ह्याची तरतूद फक्त नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनातर्फे, वीज, वारा, पाऊस यानं जर आग लागून. बरोबर आहे, ते आहे. आता आग लागल्यानंतर काय, आता तुम्ही म्हणजे आपल्या महसूल विभागाकडून सर त्याचं प्रोव्हिजन नाहीये. त्याच्यामध्ये एकच करू शकतो, जर प्रस्ताव गेला मुख्यमंत्री सहायताने दिला. कोणाकडनं पाठवायला लागेल? सर आपल्या पत्रावरती आम्ही लगेच पाठवू. तुम्ही पाठवून द्या, मी पत्र देतो. हे पुराडे पत्र तयार करा. आणि काय झालंय, ह्याची पण मदत अजून मिळाली नाही. गेल्या वेळेस आपण गेलो होतो ना, ती आग लागली होती प्रेझेंट पार्कला, ती पण अजून मदत मिळाली नाही, नुकसान झालं. तर हे दोन्ही एकत्र करून यांच्या माध्यमातून पाठवून द्या. ते पण पंचनामे तुमच्याकडे रेडीच आहेत प्रेझेंट पार्कचे, ते पंचनामे आणि हे पंचनामे एकत्र करून दोन्ही मदतीसाठी शासनाला पाठवून द्या तुम्ही.